तुम्हाला काय मला मारहाण करायची, काय शिवीगाळ करायची, येऊन करा. माझी तयारी तर कणकवली सुद्धा येण्याची आहे. हा कुठला प्रकार आहे? मी निवडणूक लढवली का, माझं सामाजिक योगदान काय, नका बोलू नारायण साहेब. जर मी बोलायला सुरुवात केली तर खूप अवघड होईल. लोकांना माहिती तुमचं काय राजकीय कर्तृत्व आहे, काय योगदान आहे. त्यांनी हे बघा, मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही. नारायण राणे साहेबांचे सुपुत्र आणि या राज्याचे मंत्री नितेश राणे हे इतर पक्षातील नेत्यावर टीका करत असतात, पण त्यांच्यावर आज टीका झाली ही त्यांना सहन झाली नाही. आणि आज संध्याकाळी नारायण राणे साहेबांच्या फेसबुकवरून एक पोस्ट माझ्या नावाने करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास मला धमकीच दिली की तुझ्या रस्त्याने गेलाय, तुला मी दाखवेन, तुला उलट्या करायला लावीन, अशा प्रकारचे त्यात वाक्य आहेत. पण नारायण राणे साहेब, आपण मुख्यमंत्री राहिलात, आपण केंद्रीय मंत्री राहिलात, आपण विद्यमान खासदार आहात. आपण अशा पद्धतीनं एका सामान्य कार्यकर्त्याला धमक्या देणं कितपत योग्य आहे? तुम्ही शब्दाला शब्दाने उत्तर द्या, तर्काला तर्काने उत्तर द्या, वादाला विवादाने उत्तर द्या. पण या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ नाही. आज तुमची फेसबुक पोस्ट पाहिल्यावर लक्षात येईल की मी जे बोललो होतो त्यात काय खोटं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या धमक्या देत असताल तर तुम्ही इतरांवर टीका करू नका ना. तुम्ही ज्यावेळेस टीका करतात त्यावेळेस इतर पक्षाच्या नेत्यावर तुम्ही टीका करतात, मग ते कार्यकर्ते दुखावले जातात. बरं, एवढ्यावर नारायण राणे साहेबांचं नाही थांबलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला अत्यंत अश्लील शब्द शिवीगाळ करायला सुरुवात केली, जीव मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. मी तर नारायण राणे साहेबांना आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्राला जाहीर आवाहन करतो की मी उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन सकाळी 10:30 वाजता उभा राहणार आहे. तुम्हाला काय मला मारहाण करायची, काय शिवीगाळ करायची, येऊन करा. माझी तयारी तर कणकवली सुद्धा येण्याची आहे. हा कुठला प्रकार आहे? मी निवडणूक लढवली का, माझं सामाजिक योगदान काय, नका बोलू नारायण साहेब. जर मी बोलायला सुरुवात केली तर खूप अवघड होईल. लोकांना माहिती तुमचं काय राजकीय कर्तृत्व आहे, काय योगदान आहे. त्यांनी हे बघा, मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही. संपलेल्या माणसांना मी परत एक संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. तो प्रश्न सोडून तुम्ही विचारा, नाही तर मी नो कॉमेंट्स वरून गप्प बसेल. वेगवेगळ्या ठिकाणी येऊन असतात, तुम्हाला दंड थोपडून सांगतात की कुठे यायचं ते सांगा म्हणून. तुम्हालाच का टार्गेट केलं जातं? त्यांना स्वतःला मोठं व्हायचंय. अहो, ऐकून घ्या, मी सांगितलं ना त्यांना, मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेल, बघूया.